नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थ्यांनो, आज आपण इंडियन वेवर्स बाय सरोजिनी नायडू ही कविता शिकणार आहोत. कविता सुरू करण्या अगोदर कवितेविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो, ज्यामुळे कविता समजून घेण्यास तुम्हास सोपे होईल. Indian Waivers by Sarojini Naidu is a short poem consisting of 3 stanzas having 4 lines each. सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली ही इंडियन वेवर जी कविता आहे ती 3 स्टांजांमध्ये आहे, म्हणजे कडव्यांमध्ये आहे, ज्यात प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी आहेत. The poet talks about 3 types of dresses that the Indian weavers weave at 3 particular times of the day. 3 विशिष्ट वेळी म्हणजे सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी भारतीय विणकरांनी विणलेल्या 3 प्रकारच्या कपड्यांविषयी कवयित्री या कवितेत चर्चा करते. Each time and the dress weaved in that time symbolizes a particular stage of life. विशिष्ट वेळी विणलेला जो ड्रेस जीवनातील एका विशिष्ट टप्प्याचे प्रतीक आहे. सकाळी विणलेला ड्रेस हे जन्माचे किंवा नवीनच जन्म झालेल्या बाळाचे प्रतीक दाखवले आहे. संध्याकाळी विणलेला ड्रेस हे तरुण वय किंवा ॲडल्टहुडचे चित्रण करतो आणि रात्रीच्या वेळी विणलेला ड्रेस मृत किंवा डेथ झालेल्या माणसाचे वर्णन करतो. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, वेविंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फोक वोकेशन इन इंडिया. विणकाम हे भारतातील एक लोककलेचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. अँड द वेवर्स आर इम्पॉर्टंट फोक कॅरेक्टर्स. आणि विणकर हे आपल्या सर्वांचे महत्त्वाचे एक लोकपात्र आहे. देअर प्रोसेस ऑफ क्रिएशन इज अन एंडलेस वन. आणि तुम्हाला माहीतच आहे, विणकर हे सकाळपासून तर रात्रीपर्यंत विणकामाचं काम हे करत असतात. आता या कवितेच्या 12 लाईन्स म्हणजे 12 ओळीमध्ये कवयित्रीने मानवाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन विविध प्रतीके वापरून आपल्या सर्वांना एक्सप्लेन केलं आहे. आता ही पोएम कशी आहे तर द पोएम कन्सिस्ट ऑफ अ डिस्कशन बिटवीन द पोएट अँड द वेवर्स. म्हणजे कवयित्री आणि विणकर यांच्यामधील ही एक चर्चा आहे. द पोएट आस्क द वेवर्स अँड द लॅटर रिप्लाय. कवी विणकरांना प्रश्न विचारतो आणि विणकर त्याचे उत्तर देत असतात. तर सुरू करूया. आता आपण पहिला स्टांजा घेऊ. तर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जस्ट एक डिफरन्स सांगतो, वेविंग, एम्ब्रॉयडरी, नीटिंग अँड टेलरिंग. तर विविंग म्हणजे द क्राफ्ट ऑर ॲक्शन ऑफ फॉर्मिंग अ फॅब्रिक बाय इंटरलेसिंग थ्रेड्स. इमेज इथे दिलेलीच आहे. एम्ब्रॉयडरी म्हणजे एखाद्या कपड्यावर एखादी नक्षी काढणे. डेकोरेट अ क्लोथ बाय सिविंग अ पॅटर्न्स ऑन इट विथ द थ्रेड. आणि निटिंग इज अ मेथड बाय विच यार्न किंवा लोकर इज मॅनिप्युलेटेड टू क्रिएट अ टेक्स्टाईल ऑर अ फॅब्रिक. आणि टेलरिंग म्हणजे असलेल्या कपडे कट करून ड्रेस तयार करणे. आता कवितेला सुरुवात करूया. तर पहिल्या कडव्यामध्ये स्टेजेस ऑफ द लाईफ म्हणजे बर्थ किंवा जन्माचे वर्णन केले आहे. वेवर्स वेविंग ॲट ब्रेक ऑफ अ डे. वेवर्स म्हणजे विणकर, वेविंग म्हणजे विणणे, अँड ब्रेक ऑफ अ डे म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला, सकाळी सकाळी. तर विणकर दिवसाच्या सुरुवातीला विणकाम करत आहे. व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे. गे म्हणजे ब्युटिफुल अँड चार्मिंग, सुंदर आणि आकर्षक. कवयित्री विचारते, तुम्ही इतके सुंदर आणि आकर्षक कपडे सकाळी सकाळी कुणासाठी विणत आहे. आणि आता पुढच्या वाक्यामध्ये ते त्या कापडाचे वर्णन केले आहे. तर ते कापड कसे होते. ब्लू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाईल्ड. किंगफिशर या वन्य पक्षाच्या निळ्या पंखासारखे. हेल्सियन वाईल्ड म्हणजे इट इज अ अदर नेम ऑफ द किंगफिशर. किंगफिशर पक्षाच्या जातीतला तो एक पक्षी आहे. आणि इथे ब्लू का म्हटलं आहे तर द ब्लू कलर डिनोट्स होप्स अँड एक्सपेक्टेशन.
निळा रंग हा होप्स म्हणजे आशा आणि एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा निर्माण करतो. आणि द ब्लू कलर अल्सो डिनोट समथिंग ब्युटिफुल अँड प्रिशियस. आणि निळा रंग हा एक सुंदर आणि मौल्यवान असेही निर्देशित करतो. आणि त्या रंगामुळे कवयत्रीला त्याविषयी जाणून घेण्याचे फार कुतूहल वाटले होते. आता त्यावर विणकरांचा रिप्लाय काय आहे? वी वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्ही एका नवजात शिशूसाठी झबले विणत आहे असे विणकर म्हणतात. Thus, this referring to the first stage of the life, that is the birth. अशा प्रकारे कवीने जीवनाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे बालपणाचे वर्णन केले आहे. आणि हे दर्शवण्यासाठी किंवा ह्या टप्प्यांचे वर्णन करण्यासाठी कवयत्रीने अनेक प्रतिमांचा वापर केला आहे. जसे की दिवसाची सुरुवात, ब्रेक ऑफ अ डे, सुंदर आणि आकर्षक वस्त्र म्हणजे गारमेंट सो गे, आणि निळा रंग वर्णन करण्यासाठी कवयत्रीने ब्लू ॲज द विंग ऑफ हेल्सन वाईल्ड अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. धिस स्टेज इज फुल ऑफ हॅपीनेस. तुम्हाला माहीतच आहे बालपण हे खूप आनंदी असतं, फ्रेशनेस ताजेतवाने असते. आणि बालपणामध्येच होप्स, ब्युटी म्हणजे आशा आणि सौंदर्य असते. अँड देर इज नो सॉरो इन दिस स्टेज. आणि जीवनाच्या ह्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणाला कसलेही दुःख नसते, कारण घरामध्ये एक आनंद असतो. आता आपण सेकंड स्टांजा बघूया, स्टेजेस ऑफ द लाईफ. यामध्ये यूथ किंवा ॲडल्टहूड हे सरोजिनी नायडूंनी एक्सप्लेन केलं आहे. वेवर्स वेविंग ॲट फॉल ऑफ नाईट. आता फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळची वेळ. तर आता इथे कवयत्रीने संध्याकाळच्या वेळी विणकर विणकाम करत होते असे सांगितले आहे. संध्याकाळची वेळ म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो आणि जस्ट अंधार पसरलेला असतो ती वेळ. आणि ह्या संध्याकाळच्या वेळी बहुतेक भारतीय लोकांचे विवाह संपन्न होत असतात, गोरज मुहूर्त. तर पुढे बघूया, व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो ब्राईट. कवयत्री विचारते की तुम्ही इतके चमकदार कपडे का विणत आहे. आता ते कपडे कसे होते ते परत आपण पुढच्या लाईनमध्ये बघूया. लाईक द प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. म्हणजे मोराच्या पिसाऱ्यासारखे जांभळा आणि हिरव्या रंगाचे ते गारमेंट म्हणजे ते कापड होते. आता हे पर्पल अँड ग्रीन कलर symbolizes sorrow and happiness, struggle of your life and ease in one's adult stage, and these all colors or up and downs of the life makes the adulthood bright. आणि जांभळा आणि हिरवा रंग हे आपल्या आयुष्यातील दुःख, आनंद आणि संघर्ष दर्शवतात. तसेच आपल्या तरुण वयातील चढ उतार हे आपल्या जीवनाला समृद्ध करत असतात असं कवयत्री म्हणते. आणि आता पुढे जाऊया, वी वेव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आणि विणकर आता उत्तर देतात की आम्ही राणीच्या लग्नाचे जाळीदार बुरखे किंवा पदर विणतो आहे. आता ह्या स्टेजमध्ये म्हणजे जेव्हा आपण तरुण असतो त्यावेळी तरुण माणसं खूप सक्रिय असतात. दे आर क्वाईट ॲक्टिव्ह. दे लव्ह इच अदर. ते एकमेकांवर प्रेम करतात. दे गेट मॅरीड अँड क्वेस्ट फॉर अ बेटर अँड प्रॉस्परस लाईफ. आणि ते चांगले आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. आणि अशा प्रकारे सेकंड स्टेज ऑफ द किंवा सेकंड स्टांजा ऑफ दिस पोएम डिनोट्स द यूथ अँड ॲडल्टहूड. यूथ अँड ॲडल्टहूड डिनोट करण्यासाठी कवयत्रीने फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळची वेळ, प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक म्हणजे मोराच्या पंखासारखे असलेल्या त्या कापडाचे वर्णन केले आहे. तर आता बघूया तिसरा स्टांजा. आता तिसऱ्या स्टांजामध्ये कवयत्रीने डेथ म्हणजे मृत्यूचे वर्णन केलेले आहे. तर सुरुवात करूया.
वेवर्स वेविंग सोलेम अँड स्टील. आता विणकर, सोले म्हणजे गंभीर आणि स्टील म्हणजे शांतपणे. आता विणकर गंभीरपणे आणि शांतपणे काहीतरी शिवत आहे. व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल. आता कवयत्रीला हे ओळखता येत नाही. आपण बघितले पहिल्या 2 स्टांजामध्ये कवयत्रीने विचारले होते की व्हाय दे आर वेविंग, पण इथे व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल म्हणजे कवयत्रीला आता ते काय कापड शिवता येत आहे ते ओळखूही येत नाही. त्यामुळे कवयत्री इथे व्हॉट हा शब्दात प्रश्नार्थक शब्दाचा उल्लेख करते. व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल. चांदण्या रात्रीच्या थंडीत तुम्ही काय विणत आहे, असं कवयत्री विचारते. आणि त्या कापडाचे वर्णन कसे आहे बघा ते आता. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. म्हणजे एखाद्या पांढऱ्या शुभ्र पंखासारखे किंवा पिसासारखे किंवा एखाद्या पांढऱ्या शुभ्र ढगासारखे असं कवयत्री वर्णन करते. आणि द चिल ऑफ अ मूनलाईट चिल इट सिम्बॉलायझेस द डेथ. मूनलाईट चिल हा जो शब्द आहे ना, हा कवयत्रीने सिम्बॉल ऑफ डेथ म्हणून वापरलेला आहे. आणि डेथ म्हणजे मृत्यू. आता कवयत्रीला विणकर उत्तर देतात, वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आम्ही एका मेलेल्या माणसाच्या अंत्यसंस्काराचे कफन विणत आहे. Thus, the third line is the final stage and death, which is emotionless and lifeless like a white cloud or feather. म्हणजे जीवनाचा हा शेवटचा टप्पा एखाद्या पांढऱ्या ढगाप्रमाणे किंवा एका पांढऱ्या पंखासारखा भावनाहीन आणि निर्जीव आहे. म्हणूनच कवयत्रीने इथे व्हाईट कलरचा उल्लेख केला आहे. व्हाईट कलर एक प्युरिटी म्हणजे एक शुद्धता आणि युनिटी म्हणजे एका एकतेचेही प्रतीक दर्शवले जाते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, ही कविता कवयत्रीने आपल्याला सांगितलेली आहे की ज्यामध्ये जीवनाचा प्रवास एका निळ्या रंगाने कवयत्रीने सुरू केलेला आहे. एखाद्या लहान बाळाचा जे झबले आहे ते निळ्या रंगाचे आहे, म्हणजे तिथे आनंद आणि सुख आहे. त्यानंतरच्या स्टेजमध्ये हिरवे आणि जांभळे रंग जोडले जातात. याचाच अर्थ त्या सुखाबरोबर ते दुःखही जीवनात आता प्रवेश करते. त्यानंतर जीवनात अनेक चढ उतार येतात आणि शेवटी मृत्यू येतो. हे कवयत्रीने पांढऱ्या रंगाने दाखवले आहे. अशा प्रकारे आनंद आणि आशापासून सुरू होणारे जीवन शोक आणि दुःखाने संपून जाते. तिसऱ्या कडव्यामध्ये कवयत्रीने डेथ म्हणजे मृत्यूचे वर्णन करण्यासाठी खालील प्रतिकात्मक शब्दांचा वापर केला आहे. मूनलाईट चिल, फिदर, क्लाउड अँड श्राउड. विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया फिगर्स ऑफ स्पीच. वेवर्स वेविंग ॲट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे. यामध्ये मेटाफॉर, अलिट्रेशन, सिम्बल्स अँड इंटरोगेशन आले आहे. तर बघूया. मेटाफॉर, ropes for the newborn child is woven in the break of day. It is nothing but an indirect comparison between the beginning of the day and the beginning of the life. Alliteration, the sound W is repeated here. Interrogation, question is asked here. Symbol, break of day is a symbolic meaning of the birth. Blue as the wing of a halcyon wild. Simile, symbol and imagery. Simile, the color of the garment is directly compared to the wing of bird halcyon. म्हणजे blue. Imagery, the word blue and halcyon wing are visual images. Symbol, the word blue denotes the hopes and expectation. We wave the robes of a newborn child. It is alliteration. Alliteration means sound W is repeated here. Wavers waving at fall of night. Alliteration. Sound W is repeated. Why do you wave a garment so bright? Alliteration, imagery and interrogation.
Alliteration, sound W is repeated here. Interrogation means question is asked here. Imagery, bright is used as a visual images. Like the plumes of a peacock, purple and green. Here simile, metaphor, alliteration and imagery are used as a figure of speech. Simile, direct comparison between the plumes of a peacock and the marriage veils of a queen. Both are bright and colorful. Metaphor, purple and green refers to the two stages of the life, youth and adulthood. Purple denotes the youth who wants to look good, and green denotes adult who want to be well settled. Alliteration, sound P is repeated. Imagery, plumes of a peacock, peacock dancing with a spreading plumes. We wave the marriage veils of a queen. Here alliteration and imagery. Alliteration means sound W is repeated here. Imagery, a queen covered her face with veils म्हणजे burkha. Wavers waving solemn and still. Alliteration, sound W and yes repeated here. What do you wave in a moonlight chill? Here alliteration, inversion, symbols are a figure of speech. Here sound W is repeated. Inversion, the words are not in proper order. It should be in the moonlight chill. Symbol, chill moonlight is used as a symbolic meaning of a death. White as a feather and white as a cloud. Here simile, alliteration, repetition and imagery figure of speech is used. Simile, direct comparison between the shroud of a dead body with the white feather and white cloud. Alliteration, sound W is repeated here. Repetition, the word white is repeated in these lines. Imagery, the word white feather and white cloud is used as a visual image. We wave a dead man's funeral shroud. Here, alliteration and imagery as a figure of speech. Alliteration, sound W is repeated. Imagery, shroud means cloth that wrapped around the dead body is used as a visual image. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने आपण इंडियन वेवर्स ही कविता पूर्ण केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.